नमस्ते सर्वांना, मी वनिता। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी ही घोसाळ्याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी हे घोसाळे घेतलेत मी आणि छान असे आपल्याला सालं काढून घ्यायचे आहेत त्याची। हे बघा अशी, हे शिजायला पटकन शिजते भाजी आणि अशी आपल्याला सालं काढून घ्यायचे। सर्व आपण सालं काढून घेतली आहे। आता असे मध्ये मध्ये मी कट करते। असे मध्ये मध्ये मी एक एक चिरा करून असे कट केले। कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले। आता आपण वाटण एक तयार करायचं आपल्याला। त्यासाठी शेंगदाणे, सुकं खोबरं आणि मी 4 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आणि छान आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये। शेंगदाणे, लसूण आणि खोबरं छान असं तेलात आपलं परतवून झालेलं आहे। त्यामध्ये थोडं आलं टाकते, अर्धा इंच आलं घेतलं मी आणि एक मिरची आणि कोथिंबीर। हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे। बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला। वाटण बघा छान असं वाटून घेतलं मी मिक्सरला बारीक। आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं। आपल्याला एक कांदा टाकायचा। कांदा बारीक चिरून घेतलाय। कांदा छान परतून झाला। आता आपल्याला हा वाटलेला मसाला घालायचा आहे। नंतर आपल्याला थोडी हळद, आपण एक मिरची टाकलेली, तर आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आणि आपल्याला हे घोसाळे पण त्यामध्ये घालून घ्यायचे आणि ते पण छान असे परतून घ्यायचे। थोडासा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे, मीठ टाकायचं आणि हा लिंबू घेतलाय, अर्धा लिंबू तो पिळायचा त्यामध्ये। आणि हे वाटणाचंच पाणी आहे ते मी घालते। आणखीन थोडं पाणी लागेल। याच पाण्यामध्ये आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। ही भाजी काय पटकन शिजते आणि झाकण ठेवायचं। झाकण ठेवून घ्यायचे। झाकण काढून बघते, भाजी बघा छान अशी शिजलेली आहे। आता गॅस बंद करूया। भाजी आपली छान मस्त तयार झाली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।